सगळ्यांना मनापासून नमस्कार. माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी वर्णन करणार आहे, त्यामुळे त्याचं वर्णन नंतर करते. आधी आपल्या निरूपणाच्या प्रथेप्रमाणे निरूपणाला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं, नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जाती चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तुथा. देवं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गृह्यतां. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं. भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं. शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं. ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं. वीणावेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया. संकल्पेन समर्पितं प्रभविदो भुजाङ्ग्रहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः. संचारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. जय जय रघुवीर समर्थ. आज संजीवन समाधी सोहळा अतिशय उत्तम प्रकारे आळंदीमध्ये पार पडतोय. काल आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या चारुण पादुका आणि त्या ठिकाणी असलेलं मंदिर, त्याचं दर्शन, अगदी गजबजलेला परिसर, सगळं भक्तमय वातावरण कालच आम्ही अनुभवलं. कारण रविवारी अगदी चरण पादुका म्हणजे महाराजांच्या पादुका तोच आमचा स्टॉप होता. आणि अचानकपणे ते दर्शन झाल्यामुळे जीवाला खरंच असं वाटलं, हे कोणीतरी आपल्याला ठरवूनच नेत आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीने काल आमचं आदल्याच दिवशी दर्शन झालं आणि आज अगदी प्रत्यक्षात आपण त्याचा अनुभव पण घेतो आहे. सगळेजण आनंदामध्ये अगदी रममाण आहोत. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा. घातियली शिळा समाधीसी, सोपान मुक्ताई सांडिली शरीरा. म्हणती धरा धरा निवृत्तीसी, म्हणती धरा धरा निवृत्तीसी. आणिकांची तेथेच उद्विग्नती मने, आणिकांची तेथेच उद्विग्नती मने. घालिताती सुमने समाधीसी. आता ही जी सुमनं आपण वाहत असू तर त्या भाविकाची, त्या भक्ताची काय अवस्था असेल. प्रत्यक्षात माऊलींनी अवतार कार्य संपवलं. आता अवतार कार्य संपवलं, अवतार कार्य संपवलं, पण कार्य अखंड आहे, अनंत, असीम, अमर्याद, चिरंजीव असं त्यांचं कार्य असल्यामुळे अवतार कार्य संपवलं असं म्हणावं लागेल. कारण प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. 3 प्रकारची समाधी आपण बघतो. आता याच्यातल्या 2 समाधी तर आपल्याला माहिती आहे की गेल्यानंतर जी समाधी स्थापन करतात तिलासुद्धा जिवंत समाधी आपण म्हणू शकतो. जिवंत नाही, त्या ठिकाणी त्यांना समाधी म्हणतो आहे. आणि जेव्हा ते स्वतः त्या ठिकाणी आहेत असतानासुद्धा त्या व्यक्तीला आतमध्ये ठेवून जी समाधी होते तीसुद्धा दुसरी. या ठिकाणी त्यांनी सांगितलं, पंचमहाभूतांचा देह माझा मी विलीन करतो आहे. पण त्या ठिकाणी जी समाधी संपली, अवस्था संपली, ती अवस्था या ठिकाणी संपलेली नाही. म्हणून संजीवनी समाधी फक्त एकच आणि तीही माऊलींची.
त्यामुळे त्यांनी सांगितलं पंचमहाभूतांचा देह विलीन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, ते मी करणार आहे. आणि ते केल्यानंतर माझा जो आत्मा आहे तो आत्मासुद्धा त्या ठिकाणी मी ठेवणार आहे जनकल्याणाकरता. मग या ठिकाणी जेव्हा फुलं वाहतात आपले भक्त, मग भक्ताला एक निशंकता पाहिजे ना. निशंकता अशी पाहिजे की त्यांनी स्वतः सांगितलं आहे ही माझी संजीवन समाधी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी येणारा व्यक्ती जो फूल वाहेल, जे त्याच्यावरती अर्पण करेल, ते करत असताना दुःख होण्याचं कारण नाही. आणि तसंही शरीराची मर्यादा लक्षात घेता प्रत्येक मर्यादेमध्ये असलेला पुरुष किंवा स्त्री, ती जी एक व्यक्ती आहे ती आपल्यासोबत राहू शकत नाही याची कल्पना आपल्याला असते. आपली सद्गुरू माऊली असो, कुणीही असो, आपले आईवडील असो, कुणीही आपल्यासोबत राहत नाही. पण ते राहत नसताना त्यांच्या जशा आशीर्वाद रूपाने आपल्याजवळ असतात, ह्यांचा तर असा मंत्र आहे, संजीवन मंत्र आहे की जो आत्म्याला जागृत करतो आहे, झोपी गेलेल्या आत्म्याला जागृत करतो. मग भक्ताला त्या ठिकाणी उचंबळून येतो म्हणे आनंद. आता प्रत्यक्षात जी अवस्था पाहिली, ज्यांनी ती अवस्था अनुभवली, ज्यांनी ती अवस्था केली, त्यांना सांगितलं निवृत्तीनाथांना की मला तिथे घेऊन चला. आणि गुरुच्या समोर प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर असताना त्यांनी ती आपली अवस्था संपवली. मग हे संपवत असताना निवृत्तीनाथांना सुद्धा म्हणे रडायचं नाही असं वाटत होतं. मग निवृत्तीनाथांचा जो मनावरचं नियंत्रण आहे, ते नियंत्रण करत असताना किती व्याकुळता असेल मनामध्ये की आपले ज्ञानराज आता नाही आहेत, राहणार नाही, पण ते जाणं आवश्यक आहे असंही त्यांना पटत होतं. का? कारण गुरु आहे. सद्गुरूंना कळत नाही असं काहीच नाही जगामध्ये. सद्गुरूंना सगळं कळतं आणि भक्ताचं तर कळतंच कळतं. आणि ही जी माऊली जाते आहे, ती माऊली जात असताना कशी जाणार आहे? ती आपल्यासाठी कल्याणाचं कार्य ठेवून जाणार आहे म्हटल्याबरोबर एक डोळा हसतो आहे. मग अशी अवस्था आपण अनुभवली पाहिजे. म्हणून डोळ्यातले अश्रू गिळून घ्यायचे. कारण ती संजीवनी समाधी जी ठेवली आपल्यासाठी, ती ठेवलेली असताना चिरंतर रूप त्यांचा आशीर्वादासाठी आणि अशा भक्तासाठी तळमळ करतं. असे वेगवेगळे अनुभव आपल्याला येऊ शकतात. वेगवेगळे आपापल्या प्रारब्धाप्रमाणे, आपापल्या कर्माप्रमाणे आपण सगळेजण अनुभव घेऊ शकतो. घेतो की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण खरंच प्रत्यक्षात अनुभव येऊ शकतात असं सगळे त्यांचे वारकरी सांगतात. आता काल एका ठिकाणी जेव्हा गेली तेव्हा ते सिनेमा करणारे होते आणि सिनेमा करणाऱ्यांनी तुकारामांवर जो सिनेमा होता का आणखी कशावर, कोणत्या संतांवर होता कल्पना नाही, तर तो जो ऋग्वेद नावाचा जो त्यांच्यातला कलाकार आहे, बालकलाकार, तो वारीला गेला म्हणे. आधी बालकलाकाराला वारीला पाठवलं 8 दिवस आणि नंतर सज्जनगडावर 7 दिवस थांबायला सांगितलं. आणि त्यानंतर त्याला म्हणे या सिनेमामध्ये काम कर. आणि त्याच्या काम करण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. वारीमध्ये गेलेला हा ऋग्वेद, याचं उदाहरण त्यांनी काल अगदी स्पष्ट सांगितलं आहे. आणि तो वारीला गेला, त्याच्यामध्ये झालेला बदल ह्यांनी टिपला. म्हणजे हा डायरेक्टरसुद्धा किती हुशार आहे, कारण डायरेक्टरनी सुद्धा या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं आहे. आणि त्या संजीवन समाधीचं दर्शन घेऊन तोच प्रकाश त्यांना सगळीकडे पसरवायचा आहे. आणि असा तसा नाही पसरवायचा की उगाच आपलं काहीतरी चाललं आहे सिनेमामध्ये, असं नाही. त्यांनी जो अनुभव सांगितला, त्यांनी सांगितला तो ऋग्वेदकडून शिकण्यासारख्या गोष्टी झाल्या. जेव्हा तो वारीमध्ये जाऊन आला 8 दिवस, हा त्यांचा स्वतःचा अनुभव जेव्हा ऐकला, तेव्हा असं वाटायला लागलं ही संजीवन समाधी जर न कळत्या जीवाला, 8 वर्षाच्या मुलाला जर त्याचा अनुभव काहीतरी येऊ शकतो आणि काहीतरी भव्य दिव्य तो करून जातो. जशी तुकाराम महाराजांचा एक सिनेमा बघितला, त्यांनी सांगितलं की जेव्हापासून तो सिनेमा केला त्यानंतर माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. अरुण गोविलनी सुद्धा सांगितलं की रामाची नुसती भूमिका केली तर माझ्या जीवनामध्ये म्हणे आमूलाग्र बदल झाला आणि असं जीवन मी जगलेलो आहे. असं म्हटल्यावर ते तत्त्व संपलं का? ज्याची श्रद्धा असेल त्याला दिसेल, हे एक त्यांनी फक्त एक छोटीशी अडकाठी त्यामध्ये घालून ठेवली आहे. मग त्यांनी सांगितलं की ज्याला समजेल त्याला ते दिसेल. आणि आज गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनसुद्धा आहे की भगवंताला गरज फक्त निष्ठेची आहे. भगवंताला गरज निष्ठेची आहे. आणि हे गुह्य ज्ञान जर त्याला दिल्या गेलं आणि त्याच्या हृदयामध्ये जर ते उतरलं तर बाकी मी स्वतः मदत करतो, नवे नवे मी स्वतः प्रगट होतो. असं त्यांनी आज गोंदवलेकर महाराजांचं आज प्रवचनातलं एक वाक्य, कारण आज माझे जो 3-4 विषय सापडलेत, कारण संजीवनी समाधी असल्यामुळे इकडून तिकडून इतकं काहीतरी गोळा झालाय. जसं गंगा समुद्राला मिळते तशा प्रकारचं इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी मला अनुभव दिले की त्या अनुभवावर कोणत्या अनुभवावर बोलू याची सुद्धा एक मालिका तयार होईल.
मग त्या गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातलं फक्त एक वाक्य सांगितलं गेलं की भगवंताला गरज फक्त निष्ठेची आहे. मग तो ऋग्वेद असो, तो गुरु अरुण गोविल असो, तो तुकारामांची भूमिका करणारा असो, मग त्यांना कल्पना नसताना सुद्धा जर त्यांच्या जीवनामध्ये बदल घडला, त्यांच्या विचार प्रकृतीमध्ये बदल घडला, तर ही जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे. आता दुसरं एक उदाहरण आहे. सुरुवातीला जेव्हा आपण निरूपणाला सुरुवात केली चैतन्य सत्संग मंडळामध्ये, अचानकपणे हाच दिवस होता 1 वर्षापूर्वी, ज्या दिवशी मला समजलं की आज हा दिवस आहे आणि आज मला निरूपण करायचं आहे. मग हे जेव्हा तेव्हा वाचून दाखवलं. वाचून का दाखवलं? कारण जी गोष्ट मला माहिती नाही, अचानकप्रमाणे जर एखादी गोष्ट समजावून सांगावी लागेल आणि बोलायचा विषय तो आहे, तर मी वाचलं. आणि हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, सगळेजण साक्षीदार आहात की त्या दिवशी काय महत्त्व आहे या समाधीचं, ते मी वाचून दाखवलं. आणि ते वाचून दाखवलेलं आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्याचा अनुभव माऊली स्वतः देत आहेत की नुसतं वाचण्याचा अर्थ नाही. आणि सुरुवात केली आहे लिहायला या बघा ज्ञानेश्वरी ग्रंथाला. ज्ञानेश्वरी ग्रंथाला लिहायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक वेळी मदत कशी होते बघा. तुला आवडत नाही या ग्रंथ लिहायला, अनुभव घेतलास तरी चालेल. आणि या वहीमध्ये हा जो मोठी 350 पेजेसची वही आहे, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीपेक्षा माझा अमृतकण लिहिला जातो आहे. आज जे मी बोलते, माझे स्वतःचे जे शब्द आहेत ते सगळे या वहीमध्ये येत आहेत. ही ज्ञानेश्वर माऊलींची कृपा चैतन्य सत्संग मंडळाच्या साक्षीने सांगू शकते. म्हणजे जे लिहायला घेतलं ज्ञानेश्वरी, जशी तशी लिहून संपवण्यापेक्षा तुला आवडत नाही आहे का, मग तू स्वतःचा अनुभव लिहिला तरी मला चालणार आहे. आणि अशा प्रकारचं आवडीचं बोलणं, आत्मचिंतन जे होतं आहे ते माऊलींना नक्कीच आवडत असेल. मग हा पण एक संजीवन समाधीचा अनुभव म्हणायला हरकत नाही. दुसरी एक आणखी घटना घडली ज्या ठिकाणी अति आवश्यक नाही की माझ्या मनामध्ये सुद्धा नाही की गुरु भेट होईल. आणि घरामध्ये शांतपणे गुरूंबद्दल लिहित बसली होती. गुरु काय असतात याबद्दल लिहित बसलेली असताना अमोल लायनचा फोन आला. सद्गुरू खाली आले आहेत घराच्या. आणि घराच्या खाली जाऊन मी ताबडतोब त्या ठिकाणी गेले आणि त्यांचं दर्शन घेतलं समर्थांच्या साक्षीने. आता हे आपोआप घरी आले. मी विसरली. मी म्हटलं मी विसरली. गुरु म्हणाले तू विसरली पण मी विसरलो नाही ना. मग असा हा जो संवाद आहे, मी 1 तास माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. हा सगळा सत्संग 1 वर्षापूर्वीचा आणि आताचा हे सांगत असताना माऊलींच्या सोहळ्याच्या दिवशी आनंद होणे यासारखा ब्रह्मानंद नाही. आता ते का घडतं ह्याचं सुद्धा मी आता विज्ञाननिष्ठ विद्यार्थिनी असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सांगू शकते. यावर सुद्धा बोलू शकते. अमृतकण लिहिल्या गेलं आहे. आता या ठिकाणी बघा चैतन्य प्रेमाचं एक चिंतन आहे. चैतन्य प्रेमाचं एक चिंतन आज आलेलं आहे. त्या ठिकाणी म्हणतात की विषयाचा पाश असतो. विषय संपलं नाही आहे माझं आजचं, तरी मी ते पुढच्या सोमवारी सांगेन. पण हळूहळू घेते. चैतन्य पाश जो आहे ते पुढे पाहता पाहता देवच जोडे. जर तुम्ही त्या ठिकाणी गेले, हळूहळू त्या मार्गाला लागले, तर ही संजीवन समाधी कशी असते ते सांगतायत. ते संजीवन समाधीचं महत्त्व सांगतोय की हळू पुढे पाहता पाहता देवच जोडे. तुम्ही हळूहळू जा, तुम्हाला जसं वाटेल तसं जा, पण देव जोडला जातो. चैतन्य प्रेमाचं हे पहिलं वाक्य आहे. याचाच अर्थ की परमार्थाच्या या मार्गामध्ये जर माणूस प्रत्येक पाऊल पुढे टाकत गेला हळूहळू हळूहळू, तर देव जोडला जाणार आहे. देव जोडला जाणार आहे असं म्हटल्यावर माझ्यासारखी विद्यार्थिनी म्हणते देव जोडला नाही म्हणजे देव कोण आहे? मग प्रत्यक्षामध्ये देव जोडला जाणार आहे ह्या तुमच्या शब्दावर मी खंडन करते असं जर म्हटलं, मग देव कोण आहे? मग त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की देव शाश्वत आहे आणि सगळं तो जी सारी धडपड आपण जी सुखासाठी करतो ना, ती सुखासाठी धडपड या ठिकाणी थांबते वगैरे असं काहीतरी त्यांनी त्यामध्ये सांगितलं. पण जो काही बाकीचा भ्रम असतो ना, तो भ्रम निघून जातो. तुमच्या मनातला गोंधळ दूर होतो. तुमचं मन शांत होतं. आणि शांत कशामुळे होतं? तुम्ही जर आनंदी समाधानी राहिले तर तुम्ही शांत होता, म्हणजे तो त्या ठिकाणी देव भेटतो. असं थोडक्यात त्यांनी पहिल्या वाक्याबद्दल सांगितलं की देव म्हणजे. मग आता शांत कोण झालं? शांत मी झाले ना. म्हणजे जो व्यक्ती ऐकतो आहे की त्यांनी म्हटलं पुढे पाहता पाहता देवच जोडे. मग देव जोडत असताना शांत कोण झालं असं जर पटलं आणि शांत कोण झालं तर मी. मग मी जो शांत झाला तो कशामुळे झाला? बाकीच्या ज्या गोंधळाच्या गोष्टी आहेत त्या सोडल्या, गोंधळाच्या गोष्टी सोडल्या आणि आपोआपच या शब्दांवर जर विश्वास बसला की पाहता पाहता देवच जोडे, अशा शब्दांवर जर विश्वास बसला तर त्या व्यक्तीला नाही का आपोआप म्हणे शांती मिळते. अज्ञानामुळे की नाही अशाश्वताला शाश्वत मानलं जातं, अज्ञानामुळे मानलं जातं. याचं अतिशय उत्तम उदाहरण आज त्यांनी दिलं आहे
की अज्ञानामुळे अशाश्वताला शाश्वत मानलं जातं, म्हणजे मायेला. थोडक्यात म्हणजे आपण या सगळ्या संसारामध्ये जो गुंतलो आहे त्याला शाश्वत असं मानलं जातं चुकून, आणि त्यातून आपल्याला सुख मिळेल ही सुद्धा भ्रांती असते. आता देव जोडायचा आहे ना, देव जोडायचा असेल आधी भ्रांती काढावी लागेल. आपल्याला कशाची भ्रांती आहे हे सगळं समजायला पाहिजे. मग त्यावेळी समर्थ या ठिकाणी आपल्याला उत्तर देतात की सदा विषयी चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जिया आगमी जन्म नाही स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ. मुळातच ब्रह्मस्वरूप असलेला हा जो जीव आहे, आपल्याला मुळातच ते आवडत असतं. तो विषयाच्या सततच्या चिंतनामुळे ना अहंभाव निर्माण करतो. अहंभाव म्हणजे मी कोणीतरी आहे असा तो त्याच्या मनामध्ये निर्माण होतोच ना. जर आपण ज्याचं चिंतन करू त्याचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो, ही अवस्था आपण घेतली आहे. अगदी समजेल असं चिंतन आहे चैतन्याचं चिंतन जे आहे ते चैतन्य प्रेमचं. मग आता याचा मननार्थ जर काढावा लागेल की नाही. जर आपण विद्यार्थी आहोत विज्ञानाचे तर आपण मननार्थ सुद्धा काढू त्याचा. आता विषय म्हणजे काय, विषय साध्या शब्दात सांगते. विषय म्हणजे काय त्यांनी सांगितलं. आता पाहणे हा डोळ्यांचा विषय आहे. जे काय आता आपण चांगलं बघतोय आणि आवडतंय तो आपल्या डोळ्याचा विषय आहे. कानाने जे ऐकतो तो कानांचा विषय आहे. जे नाकाने आपण श्वास घेतोय किंवा गंध घेतोय तो नाकाचा विषय आहे. असं पंचेंद्रियांचे एक विषय आहे ठरलेले. हे तर आपल्याला पटतं की ही गोष्ट पाहावी वाटते. आता काय बघावं आणि काय बघू नये हे ठरवायला पाहिजे, हा नंतरचा भाग आहे. सध्याच्या परिस्थितीत विषय कोणाचा आहे, बघणे हा डोळ्याचा विषय आहे. कानांचा विषय कोणता आहे, कानाने ऐकणे हा विषय आहे. नाकाचा विषय, त्वचेचा विषय, हे विषय प्रत्येक वेगळे. आता हे तर आपल्याला आता निदान समजायला लागलं. जसं देव जोडायला पाहायचं असेल तर हे तरी कमीत कमी समजायला पाहिजे की हे बघण्याचे, ऐकण्याचे आणि अनुभव घेण्याचे विषय आहेत. ह्यातून आपण अनुभव घेतो. ह्या मागेच पाहिलं की प्रत्यक्षामध्ये ना ते इंद्रिय भोगतच नाही ते सुख. प्रत्यक्षामध्ये नाक हे सुख भोगत नाही. प्रत्यक्षामध्ये आपण ती गोष्ट बघत नाही. याचं कारण, समजा घरामध्ये एखादी वाईट घटना घडली, एखादी वाईट घटनेमध्ये आपलं लक्ष गेलं तर समोर अगदी समोर गुलाबाचं फूल जरी आलं ते फूल आपल्याला दिसेनासं होतं. जर डोळे बघतायत त्याच्याकडे, डोळे जर त्याच्याकडे बघतात, त्या कानाने काही चांगलं गोष्ट ऐकू येते, पण माझं लक्ष जर त्यामध्ये नसेल ना तर ते कानाने आणि डोळ्यांनी दिसत नाही हो, आणि जाणवत नाही आपल्याला. मग विषय जर नाकाचा आहे, विषय जर डोळ्याचा आहे, विषय जर कानाचा आहे, तर मग कान सुख का घेऊ शकत नाही आणि का घेतात, हा एक महत्त्वाचा मुद्दा एखादा विज्ञानाचा विद्यार्थी विचारू शकतो. मग का घेतात याचं कारण त्यांनी सांगायचं आहे की त्याच्यात त्याचं मन असतं, त्यामध्ये त्या गोष्टीमध्ये त्याचं मन असतं. मग समाधी सोहळ्यात जर माझं मन गेलं तर काय होईल, असा थोडासा विषय दूर करून बोलले. समजा विषय समाधी सोहळा बघणं चाललं आहे आणि त्या ठिकाणी माझं तिथे जाऊन सुद्धा माझं लक्ष नाही गेलं तर माझ्यावरती काहीही परिणाम होणार नाही. पण तिथून बाजूनी जात नसताना सुद्धा आडवाटेने तिथे जावं वाटलं, नमस्कार करावा वाटला, तर माझे डोळे, माझे कान, माझं शरीर पुलकित होणार नाही कशावरून. विषय जर आपण त्या गोष्टीचा धरला तर त्या विषयांना आनंद ते नाक आणि डोळे देऊ शकत नाही. हे स्पष्ट केलं आहे चैतन्य प्रेमामध्ये. आज त्यांनी सांगितलं आहे की माध्यमातून, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ना आपलं मनच विषय भोगत असतं. आपलं मन विषय भोगत असतं. हे कळल्यावर, हे जर आपल्याला कळलं या विषयामध्ये, मग तेच करायला कोण लावतं. डोळ्यांना बघायला काय लावतात. लहान मुलांना म्हणे डोळे बंद, त्यांना म्हणले डोळ्यांना त्रास होतो तरी रात्री मोबाईल बघायचा. मग ते पुस्तक नाही वाचायचं त्यांनी, हे मनाने ठरवलं आहे त्यांच्या, डोळ्यांनी नाही. त्यांच्या डोळ्यांनी जर ठरवलं असतं पटकन बाजूला झाले असते. आई नाही म्हणते, नाही बघायचं. आम्हाला समर्थांनी सांगितलं की फक्त समर्थांच्या मूर्तीकडे बघा, फक्त या माऊलींच्या मूर्तीकडे बघा. आपण बघत नाही, कोण बघू देत नाही, डोळे बघतात. तिथे जर नेलं तर डोळे बघतात. डोळ्यांना आज्ञा द्यावी लागते. फक्त डोळ्यांना जी आज्ञा दिली ती आज्ञा डोळे पाळतात. म्हणजे डोळे या अपराधापासून दूर झाले. किती मोठी गोष्ट कळते आपल्याला. हळूहळू संजीवन समाधीतून शाश्वत तत्व कळत आहे. डोळ्यांना सांगितलं तर डोळे बघतात, आणि डोळे बंद करून सुद्धा आम्ही बघतो. ते बघणारा कोण आहे. डोळे बंद करून गांधारी राहिली आयुष्यभर, किती सतीत्व आणि तेज तिला मिळालं. न बघता, जे बघून आपण करत नाही ते न बघता तिला मिळालं. मग न बघता मिळालं काय आणि बघून नाही मिळालं काय, हे कुणामुळे होतं आहे सगळं. हे सगळं आपल्या मनामुळे होत आहे.
त्याला डोळे, नाक, तोंड, त्वचा काहीही कारणीभूत नाही असं स्पष्ट सांगितलंय. मग हे जेव्हा एकदा आपला पक्का झाला विषय, मग जिभेच्या माध्यमातून जी होते ना तृप्ती, ती जिभेमुळे होत नाही. जिभेवरचं संपलं की तृप्तीचा विषय त्या जिभेचा संपला. पुढे जो अनुभव घ्यायचा, मग पोटाला दुःख होणे, अति खाल्ल्यामुळे पोटाला त्रास होणे, अति छान खाल्ल्यामुळे मनाला समृद्धी, हे सगळं जीभ त्याच्यातून निघूनच जाते पूर्णपणे बाहेर. एकदा खाऊ घातलं, तेवढं खात असताना थोडाफार ती आनंद घेते, स्वतः घेत. त्याला तर म्हणे रंध्र पण नाही आहेत जिभेला. असे वेगवेगळ्या ठिकाणी आंबट गोड असे वेगवेगळे रंध्र तिला दिले आहेत. त्याच्यामुळे ती प्रत्येक गोष्टी, प्रत्येक गुलाबजामचा प्रत्येक कणाचा अनुभव ती स्वतः पण नाही घेऊ शकत. मग तिथे असताना जर तिला अनुभव येत नाही, पण खाल्ल्यावर त्याचा आनंद होतो ते मनाला, आणि खाल्ल्यानंतर बिघडतं ते पोट. जीभ शांत आहे. जीभ म्हणते मला दिलं नसतं तर मी खाल्लं नसतं, माझी काय चूक त्यात. आपोआप बाजूला होतात अपराधी. आपण ज्यांना अपराधी ठरवलं आतापर्यंत ते अपराधीच बाजूला होतात. आणि अपराधी सापडल्यावर मग आत्मा खुश नाही होणार का? अपराधी सापडला त्याला, तर त्याला अपराधी सापडला. मनाला ओढ आहे ती जिव्हेच्या माध्यमातून रस चाखण्याची. जिव्हेच्या माध्यमातून रस म्हणजे जिव्हा काय झाली? माध्यम झाली. तसं शरीर काय झालं? माध्यम झालं. अनुभव घेणारा तो वेगळा ब्रह्मापर्यंत येऊ नंतर आधी मनाबद्दल चाललाय. मग हे जेव्हा म्हणतो विषयाचं मनन करतो की नाही आपण, इतकं सुंदर निरूपण विषय हा, की ज्याचं मनन आपण करतो ना ते मन असतं. ज्याचं मनन आपण करतो ते मन असतं. मग विषयाचं करा की मायाधीशाचं करा, मायेचं करा का मायाधीशाचं करा, करतं मनच. मग विषयाचं मनन करतं तेव्हा मन, आणि विषयाचं चिंतन करतं ना तेव्हा ते चित्त. विषयाचं चिंतन करतं तेव्हा ते चित्त, आणि विषयांच्या प्राप्तीसाठी बोध करतं ती बुद्धी. बुद्धीपर्यंत आलो आता आपण. विषयाचं मनन करतं तर मन बसतं, मनन करतं. हे दिसलं पाहिजे, मग ते मन आहे. ते जर मननच तसं केलं नाही तर ते दिसणार नाही डोळ्यांना. आपण डोळ्यांना बाजूला घेऊ, मननच करायचं नाही समजा ठरवलं तर. कारण आपण कशाकडे संजीवन समाधीकडे येतो आहे ना, त्यामुळे त्या मनाला वाटलं पाहिजे ना की संजीवन समाधीकडे जायचं आहे, गंगेला जायचं आहे, गंगेत स्नान करायचं आहे, सोमवारची पूजा करायची आहे. हे सगळं मनाला वाटलं तर भगवंत म्हणतात तिथे तुला सगळं दिलं. गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनच आहे, भगवंताला गरज आहे फक्त निष्ठेची. आणि अशी निष्ठा जिथे असेल तिथे भगवंत स्वतः प्रगट होतो, हे त्यांचं वचन आहे. मग मनाने चिंतन मनन केलं तर मन आहे त्या ठिकाणी. मनाने चिंतन जर त्याचं केलं सतत चिंतन, मग तेच ते दिसो किंवा न दिसो. मग गांधारीने चिंतन केलं ना, त्यांना प्राप्ती झाली ना, या सगळ्या सतीत्वाची प्राप्ती झाली. चिंतन. मग मनाच्या वर तिने मनाला नियंत्रणात आणलं, डोळ्याला पट्टी बांधली आणि चिंतन सुरू केलं. पातिव्रत्य पालन केलं, चिंतन केलं. मग ते चित्त झालं तिचं चित्त शुद्ध झालं पतीसाठी, आणि त्यामुळे ती शाप देऊ शकली कृष्णाला. या सगळ्या गोष्टी मनाच्या नियंत्रणात येतात की नाही. आता आपण दोष देतो डोळ्याला, आपण दोष देतो नाकाला, आपण दोष देतो त्वचेला. प्रत्यक्ष अपराध कोणाचा असेल ना तर तो मनाचा आहे. मग मन, चित्त आणि बुद्धी हे तर आपल्याला चार जे सांगतात ना ज्ञानामध्ये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ह्या गोष्टी ऐकताना जर कठीण वाटल्या तर उदाहरणातून चैतन्य प्रेममध्ये जे समजावून सांगितलं त्यावरून खरंच पटतं. अपराध्यांना बाजूला काढलं. अपराध्यांना दोष द्यायचा नाही. दोष देणं सगळ्यांनाच संपवायचं आहे खरं पाहिलं तर. आपल्या आजूबाजूला आपल्या व्यतिरिक्त जे आहे ते कुणीच दोषी नाही, दोषी आपणच आहे. आणि आनंदही आपणच घेणार आहे. ह्यावरती बुद्धी जर स्थिर झाली ना तर काहीतरी चांगली इमारत बांधल्या जाऊ शकते. अन्यथा इमारतच कच्ची असेल तर कितीही बांधा ना तुम्ही, बांधल्या जाणार नाही. मनाला विषयात रमवलं तर मन विषयामध्ये सुख शोधेल आणि एक दिवस संपून जाईल. त्यामुळे मनाचं चिंतन करत असताना डोळ्याचा विषय कोणता असावा, कानांचा विषय कोणता असावा, जो शाश्वत असावा. जो शाश्वत सुखाच्या जर ते मागे लागलं तर कोणी अडवू शकत नाही. आणि भगवंत स्वतः प्रगट होतात. हे वेगवेगळ्या अनुभवाने अनौपचारिकपणे मी सांगेन, औपचारिकपणे मी सांगू शकत नाही. अनौपचारिक गोष्टींमध्ये ही चर्चा होऊ शकते. मग या प्राप्तीसाठी जे बोध करून देतं ना, मग ते बुद्धीला पटतं. मन जर तिकडे जात नसेल ना त्या गोष्टीकडे तर बुद्धी म्हणते हां खरंच इतकं काही चांगलं नाही आहे बरं, ते त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काय आहे ते बघू. पण त्यासाठी आधी मनाला वळवावं लागेल ना.
ते वळवणं चैतन्य प्रेममध्ये म्हणतात की देव कोण आहे तर असं सांगतो हळूहळू, मन बुद्धी चित्त. आणि हे मन बुद्धी चित्त यांच्या क्षमतेनुसार इंद्रियांचा वापर करीत जेव्हा जीव या जगात सतत रुतत जातो तेव्हा त्याच्यात मीपणा आणि अहंकार येतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर मी म्हटलं की मी की नाही अभ्यास करून खूप मोठी होते, खूप बरं मोठी नुसती होत नाही, पैसा, हे मनाचं चिंतन आहे. मनाचं मन सांगतंय, चित्त आणि बुद्धी त्यावरती स्थिर राहून किती कष्ट केले आणि स्थिरता आली. आणि मग त्याच्यामुळे काय झालं तयार, अहंकार तयार झाला. मी त्यामध्ये मन लावलं, मी त्यामध्ये चित्त लावलं, मी त्यामध्ये बुद्धी लावली आणि त्याचा असा परिणाम झाला, मी कर्म केलं आणि त्या कर्माचा परिणाम असा झाला, हे सगळं मला प्राप्त झालं. अगदी अनुभव आहे सगळ्यांना हा. आपण सगळ्यांचा हाच अनुभव आहे. मी असं केलं म्हणून हे सगळं प्राप्त झालं, अन्यथा ते मला होणार नव्हतं. असा बुद्धीचा, मनाचा, चित्ताचा भ्रम हा अहंकारामध्ये परिवर्तित होतो. आणि हे ज्ञान म्हणून ऐकण्यापेक्षा अनुभव म्हणून जर ऐकलं ना तर आपल्या सगळ्यांना पटतं. मला पटलं आणि ते पटलेलंच मी सांगते की माझा स्वतःचा निर्णय असा झाला, खरंच असं होतं ते अहंकारामध्ये. आता याचं चैतन्य प्रेमामध्ये शेवटचं उदाहरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, आणि हे सगळ्यांना खूप पटणार आहे, दुसरं कोणतंही उदाहरण त्यांनी दिलं नाही, सगळ्यांना पटेल असं उदाहरण त्यांनी दिलं. आणि त्यांनी सांगितलं की जुगाराला जुगार खेळण्याची सक्ती केलेली नाही कोणी. आम्हालाही सक्ती केली नाही की संजीवन समाधीजवळ जा म्हणून. कोण सक्ती करणार आहे? आपलं मनच सक्ती करू शकतं, बाकी कोणी सक्ती करू शकत नाही. कुठे जायचं आहे? जुगाराला सक्ती केली आहे का कोणी जुगार खेळ म्हणून? अजिबात नाही. आता इथे धर्मराज जुगार खेळले आहेत, कृष्ण समोर असताना खेळले आहेत, एकदा नव्हे दोनदा खेळले. कोणी सक्ती केली त्यांना? उलट कुणालाच आवडत नव्हतं ते जुगार खेळत. जुगारातलं महाभारतलं उदाहरण आहे. आता आपण या कलियुगातलं सोडून देऊ. जुगाराला कोणीही जबरदस्ती करत नाही की जुगार खेळ म्हणून. तर ते म्हणतात जिंकण्याच्या इच्छेतून तर जुगार खेळतो. इच्छा त्याची जिंकण्याची असते. आणि जिंकणं म्हणजे काय, मी आनंदी होईन, मी समाधानी होईन, मी जगज्जेता होईन, मला पैसा, हे सगळ्या गोष्टी जिंकण्यातून कशा मिळतात, कसा मला आनंद मिळेल त्यातून, तसा विचार करत 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 तो जिंकायचा प्रयत्न करतो. बरं, जिंकायचा प्रयत्न स्वतःच ठरवलेला आहे की मला जुगार खेळायचा आहे. मग जिंकण्याची ईर्ष्या आहे, मग जुगार खेळत राहतो. जिंकला तर काय होतो, अधिक उमेदीनं खेळतो. जिंकला तो तर अधिक उमेदीनं खेळतो. पण हारला कधीतरी तर जिंकूनच यामध्ये मी यशस्वी होणार आणि जिंकूनच मला यामध्ये पैसा मिळणार आणि जिंकूनच मला आनंद मिळणार, हा अहंकार त्या ठिकाणी निर्माण होतो. जय जय रघुवीर समर्थ. जिंकला तरी अहंकार, नाही जिंकला तरी अहंकार. निर्णय कोणाचा? निर्णय त्याचा स्वतःचा. बरं, त्याच्या हाताचा नाही, त्याच्या कानांचा नाही, त्याच्या डोळ्याचा नाही, त्याच्या नाकाचा नाही. आता आपल्याला याच्यावर एक गोष्ट नाही आठवत का? आता वाल्मिकी ऋषींची, त्यांनी इतकं पाप केलं म्हणे, 7 रांजण त्याचे भरले आणि 7 रांजण त्याचं पापाचे घडे भरले, त्याचे डोकं कापून कापून त्या रांजणात भरलं. नारद आले आणि नारदांनी सांगितलं घरी जा फक्त तू आणि विचार कोण तुझ्या पापाचा साथीदार आहे. असं म्हटल्याबरोबर ते घरी गेले आणि त्यांचा सगळा भ्रमाचा भोपळा फुटला, जो चांगल्यासाठीच फुटला. पुढे रामायण झालं, तो प्रश्न नाही आहे. तसं आपला जो भ्रम होता, समजा काही चुकलं तर आमच्या डोळ्यांनी बघितलं, आमच्या कानांनी बघितलं, भ्रम फुटला. जर आपण ज्ञानाकडे वळलो तर हा भ्रम फुटतो. नाक चूक करत नाही, डोळे चूक करत नाही, आमचं शरीर चूक करत नाही, जिव्हा चूक करत नाही, कोणी चूक करत नाही. त्यांनी घेतलेला निर्णय जुगाराचा त्यांनी स्वतःच्या मनाने घेतला, त्यामध्ये चित्त गोवलं, त्यामध्ये बुद्धी लावली आणि मग त्यातून जे काही निर्माण झालं तो फक्त आणि फक्त अहंकार होता. म्हणजे देव कुठे आहे ते सांगण्यासाठी त्यांनी चुकीची गोष्ट कशावरती आपण स्थिर करतोय, इमारत, हे समजावून सांगितलं. आणि हे आपण प्रत्येकाने केलं, कळत नकळत. जो आपल्याला जीव जन्माला येतो तो मायेतच जन्मलेला असल्यामुळे तो ह्या सगळ्या गोष्टी करतो, चूक काही नाही. पण नारदासारखं कोणी जर आलं जीवनामध्ये तर कळेल की मन बुद्धी चित्त आहे काय आणि ते कुठे लावायचं आहे, डोळ्यांना कुठे पाठवायचं. मुलांना आपण म्हणतो मुलं ऐकत नाही. आपण तरी ऐकतो का? सद्गुरू सांगतात तर. सद्गुरूंनी सांगितलं की डोळ्याचा विषय हा, कानांचा विषय हा, आत्मा त्वं गिरिजा मते सहचरा प्राणात शरीरम गृहम. हे जर स्पष्ट सांगितलं आहे सद्गुरूंनी, आपण तरी नाठाळ ऐकतो का? मग लहान मुलं ऐकत नाहीत हे म्हणत असताना जेव्हापासून हे ऐकायला आणि समजायला लागलं ना,
तेव्हापासून मुलांना रागवली का ह्याच्याचबद्दल मला वाईट वाटायला लागलं. हे आत्मपश्चात्तापाचंच गणित आहे की मी का रागवली माझ्या मुलाला, का रागवली माझ्या नातीला. अरे प्रत्यक्ष माझे सद्गुरू सांगून मला अजून फरक पडत नाही आणि काय त्या लेकरं 8 वर्षाच्या लेकरांना आपण बोललो. ह्या पद्धतीचं जेव्हा अहंकार कशातून निर्माण होतो, चांगलं झालं तरी आणि नाही झालं तरी. कारण ना तिथे अशी भिंतच नाही आहे कोणत्याच प्रकारची, आपलंच मन आणि आपलाच गोंधळ. त्या ठिकाणी समजावून सांगणारा मार्गदर्शकच नाही ना कोणी. मग देव कुठे आहे हे सांगत असताना त्यांनी पहिली प्रक्रिया सांगितली, म्हणजेच माझं मन जर समाधीजवळ रेंगाळलं, संजीवन समाधीच्या जवळ जर माझं मन रेंगाळलं तर ते शाश्वतावर रेंगाळलं. जय जय रघुवीर समर्थ. आज संजीवन समाधी आहे आणि संजीवन समाधीचा जो दिवस आहे तो आत्मानंदाचा दिवस कसा होईल ह्यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं, पुढे पाहता पाहता देव जोडे. जर तुमचं मन तिथे रेंगाळलं ना तर प्राधान्य तुमचं त्या समाधीनं राहील. मग त्याच्यातून निघणारी ऊर्जा, त्यातून निघणारी शक्ती आणि त्यातून निघणारे आशीर्वाद, त्यातून निघणारं कल्याण हे सगळं मी खेचून घेईन. आत्तापर्यंत खेचणे ही गोष्टच नव्हती ना. आपली जी गोष्ट होती ती सगळी दुसरंच खेचत होतो. ह्याचं खेचलं आणि त्याला दिलं. हा जो देवाणघेवाण आहे तो आपलाच आपण करत होता. प्रत्यक्षामध्ये समाधीतून जे मिळतं ते सुख, जे 1 वर्षामध्ये हा जर बदल फडत असेल नुसत्या वाचनानी. म्हणून काही लोक काय म्हणतात, चैतन्य महाराज देगलूरकरांचं एक मी क्लिप वाचली. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी समजत नाही म्हणतात ना सगळे, अरे माझ्यावर विश्वास ठेवा, 4 ओळी वाचा. 4 ओळी वाचा असं म्हटल्यावर जर नाही समजलं नका समजू तू ना. त्याला जे करायचं ते करेल ना तो. त्याला करायचं ते करेल. तू फक्त वाच तर खरी. म्हणजे खेचायची ताकद तर ठेव. ते काय म्हणतात आहे, शब्द नाही समजले, भाषा नाही समजले, आशीर्वाद तर आपोआप काम करतात. आशीर्वाद तर काम करतील ना, पण तू खेचूच देत नाही, तिकडे जातच नाही मन. मन म्हणतं चैतन्य प्रेम आज म्हणतंय की मन अशा पद्धतीने गुंतून राहतं. चूक नाही. लहान मुलं जशी असतात ना तसं आपण आहे. आपणही आपल्याला क्षमा करून देऊ. आणि आजच्या दिवशी आजचे जे निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, घातियली शिळा समाधीसी, तरीही एका डोळ्यात सुख एका डोळ्यात दुःख. सुख याचं दुःख याचं माऊली गेली आज. सुख याचं गेली नाही, आहे. आणि आहे असं तुझा सोपान मुक्ताई सांडी ती शरीरा. मी कालच एकाला विचारलं, माऊली गेल्यानंतर मुक्ताई आणि नंतर निवृत्ती यांचं कार्य असेलच ना. तर आमचे सद्गुरू म्हणाले, कार्य काय, जनकल्याणार्थ यांच्या सगळ्यांच्या विभूती राहिल्या. त्यांनी त्यांचे अभंग लिहिले, ते सुद्धा तुम्ही ऐका. माऊली गेली हे राहिलेले आपण तिथे संपतो म्हणतात विषय. ते गेले की विषय कुठे संपला. त्या ठिकाणी म्हटलं सोपान मुक्ताई सांडी ती शरीरा. त्यांनी तर स्वतःचा देह अर्पण केला. म्हणती धरा धरा निवृत्तीसी. त्यावेळी म्हणतात आहे, धरा धरा निवृत्तीनाथा, जाऊ नका देऊ. जातायत म्हणतात आणि स्वतःहून वय किती लहान. या क्षणी कंटाळून गेलेले नाही. माझं कार्य संपलं आणि मी जातो. आणि माझं कार्य जर मी लवकर त्याग केला तर त्यामध्ये मी अधिक जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राहीन असा आशीर्वाद देत असतील ते. म्हणून निवृत्तींना वाईट वाटत असताना म्हणे रडत नाही. कुंतीसारखी अवस्था आहे. वाईट वाटतंय जात आहेत पण नाही वाटत आहे वाईट. हा जो एक मनाचा संकल्प आहे. आणिकांची तेथेचं उद्विग्न ती मनावरती विवरण चैतन्य प्रेमाचं आहे. आता मन उद्विग्न कशासाठी झालं, धाविता ती सुमने समाधीशी. आता माझं हे मन सुमन झालेलं आहे आणि ते समाधीजवळ जर गेलं आणि त्या समाधीजवळ गेलं तर माऊलींनी मला पकडलं आणि माऊलींनी म्हटलं आता बिलकुल काळजीचं काही कारण नाही. लागलीच गोंदावलेकर महाराज म्हणतात, भगवंताला गरज फक्त निष्ठेची. आणि हे गुह्य ज्ञान ज्याला कळतं, जो अनुभवतो तो म्हणतो की प्रत्यक्ष देव त्याच्यासमोर प्रगट होतो. हे गोंदावलेकर महाराजांचं आज प्रवचन आहे. ज्यातलं मोठं प्रवचन घेऊ शकली नाही कारण विस्तार आपल्या मनाचा करायचा होता. हे जे मन आहे, जो विषयामध्ये गुंतलेला आहे, जे विषय निघून जातात. एक दिवस समोर फुटाणे दिसले तरी खाता येत नाही जिभेला, हे आपल्याला तेव्हा समजतं, अरे खूपच वेळ वाया गेला. मग अशा पद्धतीचं मन तिथे चिकटवलं, तिथे चित्त चिकटवलं, तिथे बुद्धीला लावलं, कार्य केलं, अहंकार उत्पन्न झाला. काम झालं तरी आणि काम नाही झालं तरी. इथपर्यंत जरी आपण आलो तर मग अगदी ह्याप्रमाणे जीव काय करतो, सुखाच्या इच्छेतून जन्माला येत राहतो. जुगार आहे तो.
जुगारामध्ये जसा तो जुगारी खेळतो, एकदा डाव हरला तरी काय झालं, बुद्धीला पटतच नाही अजूनपर्यंत काही वेगळं आहे म्हणून. जुगार सोडलं पाहिजे हे बुद्धीला पटत नाही. तो पण खेळत राहतो, पुन्हा हारतो. म्हणजे पुन्हा जन्माला येतो आपण. जुगारच खेळतो आहे ना, गॅम्बलिंग ज्याला म्हणतो आपण, जुगारच खेळतो, विषयाशी खेळतो म्हणजे. मग ते करत राहतो. तो एकदा हारला, दुसरा कधी जिंकतो. कधी कधी असं वाटतं काहीतरी प्राप्त झालं, पण ते शाश्वत नसतं. ते पुन्हा जगत राहतो. मग आपण ना मुलांना वाईट म्हणू शकत, ना जुगाराला वाईट म्हणू शकत. जुगाराला वाईट म्हटलं तर आपण कमी जुगारी आहे का? पुन्हा आपण जुगारच खेळतोय जीवनाचा. जोपर्यंत चैतन्य समाधी आपल्या मनाला आकर्षित करत नाही तोपर्यंत जुगार सुरूच आहे. सद्गुरू बोलतायत बरं माझ्याशी. सद्गुरू बोलले की जोपर्यंत असं चालत राहील आनंद शाश्वत टिकणार नाही. हा आनंद जर मिळवायचा असेल तर देव तिथे आहे. ह्याच्यासाठी अतिशय उत्तम ज्ञानपूर्ण प्रवचन आहे. पुन्हा संपूर्ण सुखासाठी हा जन्म ठरावा असं एकदा तरी वाटलं पाहिजे. मग एकदा का वाटलं, इमारत पक्की झाली, काय वाटतं आता वाटतं शाश्वत सुख मिळावं, माऊलींचा आशीर्वाद मिळावा. मग माऊलींचा आशीर्वाद मिळावा जर वाटलं तर माऊली म्हणतील तसं ऐकावं लागेल ना हो. वडिलांचे पैसे पाहिजे म्हटल्यावर वडिलांच्या मनाविरुद्ध वागलं तर हाकलून देतील ना वडीलसुद्धा. मग इथे माऊलींच्या मनाविरुद्ध वागलेलं कसं चालेल? त्याच्यासाठी अतिशय गोड ओवी आहे. ती पण मला म्हणायची आहे की त्यांच्या माऊलींच्या आशीर्वादानंतर काय होतं, तो व्यक्ती कसा होतो ह्याचं जर वर्णन करायचं असेल ना तर 1 मिनिटं मी आधीच घेते आता या ठिकाणी. कारण माऊलींची जी शेवटची ओवी आहे ती फार गोड आहे. तसं जर व्हायचं असेल तर ही मनाची अवस्था आपण नंतर बोलू. आता त्यांनी म्हटलं आहे की आसुडैल वारा नख लागेल अंबरा. माऊली जर मला आवडल्या तर आसुडैल वारा नख लागेल अंबरा. या बुद्धी करा चळो नेदी तेथ अंगावरिली का डोळा रिगते झाडावी. पशु पक्षा दावावी ज्ञान समुद्रा. या केवतिया गोटी नावडे दंडुकंठी मागा शास्त्राचे किरटी बोलणे कैते. ज्ञानेश्वरीतली 13व्या अध्यायातली 282, 283 आणि 284 पानावरची ओवी आहे. म्हणजे ही ओवी आहे. मग या ठिकाणी म्हणतात जर समजा ज्ञानप्राप्ती झाली तर काय होतं हे पण सांगायला पाहिजे ना. की तिथे सुख घेऊन तो जुगारामध्ये लावलेलं मन पुन्हा जन्म घेत राहतो. इथला हा व्यक्ती इतका निर्मळ होतो, इतकी त्याच्या अंगामध्ये अहिंसा बांधते, इतका तो अपराध क्षमा त्याला बोध होतो. अपराध क्षमा करायची इच्छा होते, स्वतःची आणि इतरांची सुद्धा. इतका बांधला की याविषयी इतका संवेदनशील होतो. या ओवीचा अर्थ सांगते. इतका संवेदनशील होतो की आपण हात हलवला ना तर वाऱ्याला धक्का लागेल म्हणतो. आपण हात हलवला तर वाऱ्याला धक्का लागेल. आकाशाला माझं नख जर लागलं तर काय होईल? आणि पशुपक्षी जे माझ्याजवळ येतात ना ते आरामात माझ्याजवळ येऊ दे, खाऊ दे त्यांना, खायचं, त्यांचासुद्धा हक्क आहे. असं त्याचं मन निर्मळ होईल. पशुपक्षीसुद्धा आजूबाजूला येतील. आणि हातामध्ये ह्यांनी काठी घेणं तर शक्यच नाही आहे. हे लोक काठी घेणं शक्यच नाही आहे तर शस्त्रास्त्र घेण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो. काठी घेणं शक्य नाही आहे तर शस्त्रास्त्र घेण्याचा कुठे प्रश्न उद्भवतो. असा या ओवीचा अर्थ माऊली सांगतायत. आता संजीवन सोहळा असल्यामुळे असं जर त्यांचं वर्तन असेल कोणाचं ज्ञानप्राप्त झालेल्या लोकांचं तर बुद्धी स्थिर कुठे करावी लागेल मला हा प्रश्न मला विचारावा लागेल की नाही. माझा हा प्रश्न हे असे होतात. मी प्रत्यक्षामध्ये धाड काठीने मारते, प्रत्यक्षामध्ये कुणाला तरी बोलते, प्रत्यक्षामध्ये कामचुकारपणा करते, प्रत्यक्षामध्ये जबाबदारी नाकारते. मग हे सगळं जर मी करत असेन तर मी माऊलींच्या संजीवन समाधीजवळ गेली तरी का? अरे पायाच माझा चुकीचा आहे, मारधोड. ते हातात शस्त्र उगारत नाहीत म्हणतात आणि मी हातात जिभेचे बाण तयारच आहेत, वाईट वागणं तयारच आहे. म्हणजे माऊलींमध्ये मन लावायचं असेल तर मनाला सांगावं लागेल असं म्हणजे असं आणि तसं म्हणजे तसं. काय बघायचं काय नाही बघायचं हे माझं ठरलेलं आहे आता. कारण मला माऊलींच्या जवळ जायचं आहे तर माऊली जवळ घेतील ना. ते तशा प्रेमळ आहे, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला क्षमा करतात हा वाद नाही. पण अधिक चांगलं जर काहीतरी प्रूव्ह करायचं असेल, जुगारातून बाहेर पडायचं असेल, माऊलींचा भक्त बनायचं असेल, आपण माऊलींना मानतो, माऊलींनी आपल्याला कुठे मानलं. आणि ते संजीवन आहे, त्यांचा सोहळा संजीवन सोहळा आहे.
मग त्या ठिकाणी जर ते आहेत, माझ्या हृदयात जर ते बसलेले असतील, तर मी असं काही कसं वागीन? जर याच्यातला एक जण तरी की आपल्याला हात जरी हलवला तर कोणाला त्रास नको व्हायला, झाला तर परोपकार व्हावा, पण आपल्या हाताने कुणाला त्रास. गोपीगीतामध्ये याचं सुंदर वर्णन आहे की गोपीगीतामध्ये कृष्णाची सेवा करताना सुद्धा गोपी म्हणतात, ह्याला दुखवेल असं माझ्याकडून काही व्हायला नको. सेवा ती सेवा झाली पाहिजे, त्याला सेवेचा सुद्धा त्रास व्हायला नको. तेव्हा त्या इतक्या शांतपणे मृदू, मेणाहून मऊ त्यांचं हृदय बनून जातं. असं आहे का आपलं? मग हे होण्यासाठी मनाला सांगावं लागेल, बाबा विषयाकडे बघू नको. विषयाकडे जर नाही बघितलं तर आपली माऊली आपल्याला आशीर्वाद देईल. आणि पहिलं वाक्य आहेच, पुढे पाहता पाहता देव जोडे. हळूहळू हळूहळू आपल्याला देवाकडे जाता येईल. चैतन्य प्रेमामध्ये तर त्याचं उत्तम उदाहरण दिलं आहे त्यांनी. मग हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यावरती जर आपल्याला काहीतरी भार करायचा असेल तर आपल्याला ही ओवी त्यांनी लिहिलेली एकच माझ्यासमोर आलेली, तीही सुद्धा आपोआपच येतात या सगळ्या. ज्ञानेश्वरी लिखाण करायला सांगितलं, ते न लिहिता काय चाललं आहे माझं, तरीसुद्धा माऊलींची कृपा मला जाणवते. म्हणजे आत्म्यामध्ये काय वसलाय त्याचा जर शोध घेतला तर माऊली अजूनही आपल्याजवळ आहे, या वहीतच आहे. हे पहा, ही वही जी लिहायला घेतली आहे ज्ञानेश्वरी, याचा अनुभव सांगत असताना इतका आनंद होतो आहे. आता बघा, वेळ आहे 2 मिनटं, नाही तर मी पुढच्या वेळेस सांगेन. या ठिकाणी मी आता सुरुवात केली होती ही लिहायला. मी असं म्हटलं की अमृतकण आहे आता. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काहीच नाही, असं माझ्या बुद्धीमध्ये स्थिर केलं. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काहीच नाही, यावर नितांत विश्वास बसणं आवश्यक आहे. मी माझ्या मनाला पटवलं आधी, तेव्हा कुठे ती संजीवन समाधी माझ्या हृदयामध्ये उतरेल. मी काय म्हटलं की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काहीच नाही आहे. बरं, माझ्यासाठी तो करत नाही, हा विषय नंतर बोलते. माझ्यासाठी करत नाही, त्याला अशक्य असं काहीच नाही. ह्यावरती तर आधी बुद्धी स्थिर झाली पाहिजे. आधी तर म्हणतो हे करत नाही, ते करत नाही, माझं हे होत नाही, माझं ते होत नाही. मग ती बुद्धी कुठे चालली? विषयाकडे. आता त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक त्याला बुद्धीमध्ये स्थिर करायचं आणि त्याला सांगायचं अशक्य असं काहीच नाही आहे. अमृतकणातलं आजचं वाक्य आहे, नितांत विश्वास असणं आवश्यक आहे. आहे की नाही विश्वासाची गरज आता ही? त्याशिवाय विश्वास बसणार नाही. आपल्याला जे व्हावे वाटते ते करणे, त्याला अशक्य नाही असे वाटणे म्हणजे खरा विश्वास. आपल्याला जे वाटते ते त्याला करता येतं, करता येऊ शकतं असं मला नक्की वाटणं म्हणजे हा विश्वास आहे माझा स्वतःचा. मनाला पलटवलं मी त्याला आणि सांगितलं, नाही, माऊली जे करतील, देव जो करेल तो करू शकतो. लागलीच दुसऱ्या वाक्यामध्ये जागृत होऊन काय म्हटलं मी की ज्याला सगळं समजतं, दिसतं, हाही विश्वासच आहे. त्याला सगळं दिसतं, अनंत हसते, अनंत डोळ्यांनी तो बघतो. माझ्या या डोळ्यांचं काय सांगायचं? अनंत डोळ्यांनी तो बघतो. पण जर तो ते करत नसेल, जर तो ते करत नसेल तर ते आपले प्रारब्ध आहे, त्याचा स्वीकार करणे ही माऊलींची कृपा आहे. जय जय रघुवीर समर्थ. भगवंत हृदयस्थ आहे. जर माझ्यासाठी मला वाटतं ते तो करत नाही म्हणजे जुगार हरली. जुगार हरल्यानंतर मी काय म्हणते पुन्हा? नाही. त्या जुगारातला व्यक्ती काय म्हणतो? पुन्हा लावतो जुगार आणि पुन्हा तरी जिंकूनच दाखवतो हा अहंकार. आता मी काय म्हटलं? जे काही चुकलं, जे काही माझ्या विरुद्ध घडतंय ते मला मान्य आहे. ही शरणागती नाही का बुद्धीची? आणि या बुद्धीच्या शरणागतीवर जर इमारत बांधल्या गेली तर भगवंताची लीला सुरू होते म्हणतात. पहिल्यांदा माझ्यावरती विश्वास ठेव. म्हणजे हे पुन्हा काय वाक्य बघा, त्याचंही कौतुक झालं आणि माझी शरणागती होणं आवश्यक आहे. असं जेव्हा मी करेन तेव्हा माऊली उभे राहतात. हे 1 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी सांगितलं अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काहीच नाही आणि यावर माझा नितांत विश्वास असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे ते व्हावे वाटते ते करणे त्याला शक्य आहे. मला जे वाटतं ते करू शकतो. मग रामांनी लंका का जाळली नाही किंवा राम लंकेत का गेले नाही याचं उत्तर मी शोधत नाही बसत. मग हनुमंताचं कार्य आहे ते. माझं कार्य काय आहे, माझं काय कार्य नाही हे मला आता स्पष्ट समजलं आहे आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे. आणि तुम्ही ते का करत नाही? जर ते करत नसेल तर ते माझ्या प्रारब्धात नाही. तुम्ही का द्याल मला? तुम्ही मला देऊ नये हे माझी बुद्धीची मागणी आहे आता.
अरे बुद्धीची मागणी, जी बुद्धी म्हणते मी देवाला मानत नाही, मी करते सगळं खरं आहे, मीच लावला जुगार आणि मीच विषयांकडे वळते, ती बुद्धी म्हणते देवा मला सगळं मान्य आहे, मला सगळं मान्य आहे, तुम्ही जे कराल ते माझा देह प्रारब्धावर सोडावा. आणि जर एखाद्या भक्ताने सोडला, हे अमृतकणातले अनुभव सांगत असताना किती आनंद होत असेल बघा. कशाशीच काही संबंध नाही आता. डोळे काय बघतील, आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिणविर स्तोत्राणि सर्वागिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधन. सोमवार असल्यामुळे शंभूची आराधना. आणि शंभू म्हणजे काय, त्याचं सुद्धा 7 दिवसाचं विवरण आहे आपल्याजवळ. हे सगळं करत असताना भगवंत हृदयस्थ आहे असं मी म्हटलं म्हणजे समाधीवर डोकं ठेवलं. आणि समाधीवर आज जर मी डोकं ठेवलं, त्यांचा जर प्रकाश मला घ्यायचा असेल, तर माझी बुद्धी, माझं मन, माझं चित्त, माझा अहंकार कुठे नेऊन ठेवायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आडवाट करून नवल करावे गे माये असं करून आडवाटेने जर मी समाधीला गेली तर शाश्वत सुखाची प्राप्ती देणार असं गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे. मग ह्या वचनांवर आता तरी विश्वास कमीत कमी ठेवावा. लहान मुलांना वाईट म्हटलं, पशुपक्ष्यांना वाईट म्हटलं, बैलाला वाईट म्हटलं ओझे वाहू, मुलांना वाईट म्हटलं, अजिबात ऐकत नाही. अगदी द्वाड आहात तुम्ही. आपलं मन किती द्वाड आहे हे जर कळलं ना, तर आत्तापर्यंत किती अपराधांना क्षमा झाली आहे, डोळ्यातून घळघळ पाणी वाहील, इतके वेळा आपला अपराध क्षमा झालेला आहे. आणि तरीसुद्धा वांड मन ऐकत नाही आहे. असं जेव्हा म्हटलं, मनाने म्हटलं, तर माऊली म्हणतील ये जवळ, आता आता तू येऊ शकते माझ्याजवळ, मार्ग मोकळा. आता झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोड येला संग. हे जे भारुडं वगैरे आहे, त्या सगळ्या गोष्टींची अनुभूती प्रत्येक संत तेच सांगतो. चैतन्य प्रेमामध्ये जे आज बोलली, ते अचानक समोर आलं. कुणी आणलं? ते त्यांनी स्वतःच आणलं. बाई गं, असा विचार करून बघ, बुद्धीला माझ्याकडे लाव, मनाला माझ्याकडे लाव, आणि मग बघ मी तुझ्यासमोर प्रगट होतो की नाही. आणि सद्गुरू घरी आले. डोळ्यातून बोलणं झालं. बाई गं काय चालू आहे? म्हणलं काहीच चालू नाही आहे. विचारलं काय चालू आहे? आता काय चालू आहे हे एवढे मोठे प्रेक्षकांना माहिती आहे काय चालू आहे. हे एवढे सगळे श्रोता वक्ता श्रीराम समर्थ त्यांना सगळ्यांना माहिती आहे. सांगण्यासारखं काय आहे आणि न सांगण्यासारखं तरी काय आहे. जय जय रघुवीर समर्थ. असा हा आनंदाचा स्रोत जर त्या समाधीतून आपल्याला मिळाला, आणि आपल्यालाच नुसता मिळाला नाही, तो इतरांना वाटला अमृतकणातून, ही संधी कोण देत आहे माहिती आहे? चैतन्य सत्संग मंडळ तर आहेच, माऊलींची स्वतःची इच्छा आहे. जय जय रघुवीर समर्थ. आनंदी आनंद आहे. असं हे आपलं जे चिंतन आहे ना, हे सूक्ष्म, परिपक्व, अंतर्मुख आहे. ह्यावरती आता दुसरा भाग होऊ शकतो, कारण 4:57 झाल्यामुळे थांबावं लागतं आहे. हे जे चिंतन आहे त्यावरती मला उत्तरं मिळालेली आहेत. ती उत्तरंसुद्धा फार आवडतील. ईशोपनिषदात आणि वेदांतामध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं, म्हणजे वेदांत जर थोडासा सांगायचा असेल, किंचितसा, जास्त जरी नाही तरी तो जर सांगायचा असेल तर 1 तास पाहिजे. त्यामुळे आपण या ठिकाणी विश्रांती जशी माऊलींनी घेतली आहे, सध्या देहरूपाने विश्रांती घेतली, आत्मरूपाने आपल्या सगळ्यांच्यासोबत आज आहे. आणि आजचा जो आनंद आहे तो पटला असेल. आणि पटणे म्हणजे स्वतःचं कौतुक नाही हे आता कळायला पाहिजे सगळ्यांना. हे जर पटलं असेल, आनंद झाला असेल, भावलं असेल, चला चला या मार्गाने सगळेजण जाऊ आणि सगळेजण वारकरी बनू. जय जय रघुवीर समर्थ. ह्या विश्वासाने आजचं हे जे निरूपण आहे ते खरंच माऊलीचरणी सादर करते. आणि माऊलींनी जो प्रत्यक्ष अनुभव आनंदाचा दिला, आणि देव कुठे आहे? देव हाच आहे. आपल्याला जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं, ते क्षणभर मिळतं. पुन्हा जुगारात पडतो म्हणून पडू नये यासाठी त्यांनीच आपल्याला सांभाळून घ्यावं. आणि सगळे महाराज आहेत, सद्गुरू आहेत, सगळे लोक आहेत, सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. त्या शुभेच्छांच्या मार्गाने आपण जर पुढे गेलो ना, गेलो म्हणजे काय, आता ओढलेच गेलो आहे. म्हणजे गेलो म्हणजे आपण काही करतच नाही आहे, ओढल्या गेलोच आहे. तर ओढल्या गेल्यानंतरचा जो आनंद आहे जर्नीचा, त्याच्यावरचं पुढचं निरूपण आहे. तर तो जो प्रवास आहे, तो प्रवास कसा असतो, ते वारकरी कसे नाचतात आणि का नाचतात, त्यांना काय दिसतं आणि काय आहे त्यांच्या पुढे समोर ठेवलेलं, हे नुसत्या मार्गाच्या सुरुवातीलाच जर माऊलींचा आशीर्वाद आज असेल, आहे, जर नाहीच आहे म्हणून कळू शकतं. अन्यथा तुझ्या दासबोधासी
त्वा बोधवावे असं म्हणून त्या सगळ्या माऊलींच्या चरणी प्रार्थना करून त्या 4 ओव्यासुद्धा योग्य आहेत, अयोग्य व्यवस्थित बसल्या त्या ठिकाणी की नाही हे सगळं आता माऊली बघून घेतील आणि या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळो अशी अगदी मनापासून त्यांच्या चरणी प्रार्थना करते. कारण सद्गुरू आज रात्री येणार आहेत, त्यांच्यासमोर अगदी स्पष्ट शब्दामध्ये त्यांना समर्पण करणार आहे. काय चालू आहे याचं उत्तर मी सांगणार आहे. मी समाधानी आहे. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय